स्टॉक मार्केट इज इक्वल टू गॅम्बलिंग असंच वाटतं सगळ्यांना. तुम्हाला कोणती पण गोष्टचं जेव्हा पण नॉलेज नसेल तर ते कोणती पण गोष्ट असू द्या ते गॅम्बलच आहे. तुम्ही हिस्ट्री कधी पण बघितलं तर तुम्हाला वाटणार की ज्यांना जे नॉलेज आहे ते आधी तर त्यांनी नॉलेज बिल्ड केलं. तर असं कोणी पण विचार करतो की मी 5 दिवसाचा कोर्स शिकल्यानंतर मी लगेच मला पैसे भेटणार आहे, तर हा कुठे ना कुठे मिसकन्सेप्शन आहे. 100 मधून 89% लोकांचं लॉस होतं आणि जे हा 89% लोकांचा लॉस होतोय तर कुठे ना कुठे 89%चे जे पैसे ते कुठे गेले ते पण विचार तुम्ही विपरीत केलं तर तुम्हाला समजेल की हा 11% लोक आहे त्यांनी कमवले. जो पण 3-5 वर्षाचा इन्व्हेस्टमेंट करतो त्याला नॉर्मली प्रॉफिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. यस करून नो बँक झाले, खूप काही अशी गोष्ट आहे. ते एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे की अनेक ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर जास्त फायदा होईल? नमस्कार, मी गीतांजली कुलकर्णी. MS04 मीडिया आणि माइट्स अँड माइंड्स प्रस्तुत MS04 टॉक या विशेष सेगमेंटमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट. आज आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी गेल्या 12 ते 15 वर्षात यशस्वी ट्रेडर्स म्हणून नाव कमावले आहे. तर आपण स्टॉक मार्केटबद्दल कल्पेश राजानी सरांकडूनच ऐकून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. तर काय आहे आपली कंपनी आणि तुमची या स्टॉक मार्केटमधली जर्नी आम्हाला कळू शकेल का? शुअर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की तुम्ही मला ह्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल. RK स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा आपल्या कंपनीचं नाव आहे. आपण लास्ट 13 वर्षापासून मार्केटमध्ये आहोत आणि लास्ट 5 इयर्सपासून आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तर स्टॉक मार्केटची जर्नी जे असते ना ते सगळ्यांची अप्स अँड डाऊन्स असते. जसं की स्टॉक मार्केटमध्ये डेली अप्स अँड डाऊन्स होतात तसं स्टॉक मार्केटचं ट्रेडरबरोबर पण खूप अप्स अँड डाऊन्स होतात. तर जसं की माझं फर्स्ट ऑफ ऑल जे फर्स्ट करिअर जे स्टार्टिंग झालं होतं ते आपलं स्टॉक मार्केटपासूनच स्टार्ट झालं होतं. जेव्हा माझं जे एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर मी माझं स्पेशलायझेशन इन स्टॉक मार्केट केलं फ्रॉम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट म्हणजे ज्याचं NISM ज्याला बोलतात तिथून मी सर्टिफिकेशन्स खूप काही कंप्लीट केले माझे. आणि त्याच्यानंतर मी एक कॉर्पोरेटमध्ये जॉबला होतो जेव्हा इन इयर 2014-15 जेव्हा ते मोदी गव्हर्नमेंट इलेक्ट झाले होते आणि खूप मोठ्या मेजॉरिटीनी पासआउट झाल्यानंतर ते स्टॉक मार्केटवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला होता. त्यावेळी मी एक शेरखानबरोबर ॲज अ ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर वर्क करायचो. इन इयर 2016 मी 2 ते 3 वर्ष तिथे काम केल्यानंतर 2016 मी ॲज अ ट्रेडर मार्केटमध्ये उतरलो. तर कसं असतं की जेव्हा आपण एक ट्रेडर ॲज अ इनिशियली स्टेजवर येतो तर आपण खूप काही मिस्टेक्स करतात आणि खूप काही अप्स अँड डाऊन्सवरून आपण गुजरतो. तर ते पण आम्ही खूप मिस्टेक्स केली. इन इयर 2017 आम्ही शेरखानची फ्रँचायझी म्हणजे ॲज अ सब ब्रोकर मी माझं बिझनेस स्टार्ट केलं. इन इयर 2021 मी स्वतःचं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं. त्याला बोलतं RK स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नावाने आहे. ज्याच्यामध्ये आम्ही आपलं जे पण स्टॉक मार्केटचे जे पण स्टुडंट्स आहे ज्यांना पण स्टॉक मार्केट शिकायचं आहे त्याला आपण मार्गदर्शन प्रोव्हाइड करतो आणि प्रॉपर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो विथ 20% 30% विथ ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अँड 70% विथ इन्व्हेस्टमेंट. तर अशा प्रकारचं आपण खूप काही कोर्सेस क्रिएट केलेले आहे ज्याच्यामध्ये जे ट्रेडरसाठी पण युजफुल आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी पण युजफुल आहे आणि इन्व्हेस्टरसाठी पण युजफुल आहे. सो तुमचं इन्स्पिरेशन काय या क्षेत्रात येण्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल जे स्टॉक मार्केटमध्ये नॉर्मली लोक येतात तर ऑब्व्हियसली की पैशासाठी येतात. ऑब्व्हियसली द सिम्पल थिंग इज की सगळ्यांना आजच्या तारखेमध्ये पैसे कमवायचे आहे. जेव्हा मी मार्केटमध्ये इन्व्हॉल्व झालो होतो तेव्हा माझं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं जसं मी स्पेशलायझेशन कंप्लीट केलं होतं स्टॉक मार्केटमध्ये. तर मला खूप काही जे नॉलेज असतं ते ऑलरेडी होतं. बट तिथे कसं होतं ना की जेव्हा तुम्ही नॉलेज घेतात त्याच्यानंतर तुम्हाला जे एक्सपिरियन्स पाहिजे ते खूप महत्त्वाचं असतं. फक्त नॉलेज आपण घेतल्यानंतर जे मेन तुम्हाला जे वेल्थ क्रिएशन होतं का जे पण आपण मार्केटमध्ये किंवा कोणत्या पण क्षेत्रामध्ये आपण सक्सेस होतो त्याच्यासाठी आपल्याला एक एक्सपिरियन्सची गरज असतं. तर जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझं जेव्हा 2012-13 माझं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर मी जिथे एक ॲज अ पार्ट टाईम जॉब करायचो त्याच्या बाजूला एक आपलं एंजल ब्रोकिंगचं माझं मित्राचं फ्रँचायझी होती. तिथून मी थोडं शिकून मला एक असं वाटलं की हा फील्ड एक खूपच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी होऊ शकते बिकॉज इट्स अ फायनान्शियल इंडस्ट्री. तर जसं आपण बघतो की खूप काही US मार्केट आहे जसं की US मार्केटमध्ये मोर दॅन 35-40% लोकं इन्व्हेस्टमेंट करतात, ट्रेडिंग आहे आणि आपल्या तिथे फक्त तब्बल 2% लोकांचं डीमॅट अकाउंट होतं. तर तिथून मला असं वाटलं की ह्या फील्डमध्ये खूप काही स्कोप येणाऱ्या टायमामध्ये येणार. त्याच्यासाठी मी जस्ट स्टॉक मार्केटमध्ये एंटर झालो होतो. तरीही काही जण या क्षेत्रापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्टॉक मार्केट इज इक्वल टू गॅम्बलिंग असंच वाटतं सगळ्यांना. तर याबद्दल तुम्ही काय कराल? ही मिसकन्सेप्शन असेल तर ही कशी फोडून काढाल?
डेफिनेटली कसं असतं की जेव्हा तुम्ही कोणती पण गोष्ट करता त्याचे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सगळ्यांचं असतं आणि स्पेशली इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये लोकांना असं वाटतं की हा एक जुगार आहे का इट्स अ गॅम्बलिंग, जसं तुम्ही सांगितलं. तर इट्स लोकांना वाटतं त्याचं पाठीमागे खूप काही रिझन्स आहे. कारण का खूप लोकांनी लॉसेस आधी केलेले आहे. जसं की 2008मध्ये एक मार्केट क्रश डाऊन झाले तेव्हा पण खूप लोकांचे लॉसेस झाले. 2001मध्ये आता एक सिरीज आली होती स्कॅम, हर्षद मेहता स्कॅमची. ते खूप लोकांनी बघितले असेल. तर त्याच्यामध्ये पण जेव्हा ते मार्केट एकदा खूप मोठं कोलॅप्स झालं 1993मध्ये तेव्हा पण खूप लोकांचे लॉसेस झाले होते. तर ओव्हरऑल जे हिस्ट्री राहिली आहे मार्केटची ते असं आहे की जास्त करून इथे लोकांचं लॉसेस होतो. बट लोकं हे विसरतात की जे मार्केटमध्ये जे लॉसेस होतो बिकॉज ऑफ की ओन्ली अँड ओन्ली ज्यांना लोकांना नॉलेज नाही आहे आणि ज्यांना वाटतं की इथे ₹1 टाकून का ₹100 टाकून ₹10,000 होऊ शकतात. म्हणजे जे लोकं फक्त आणि फक्त असं ₹10,000 टाकून त्यांना दिवसाचे ₹2,00,000 ₹5,00,000 कमवायचे आहे. त्यासाठी हा एक प्रकारचं असं असू शकतो की गॅम्बल आहे. बट ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे, जसं की तुम्ही बघू शकता राकेश झुनझुनवालाजी, विजय केडियाजी हे एवढे मोठे-मोठे प्रसिद्ध स्टॉक मार्केटमध्ये इट्स $1 बिलियन ऑफ रुपीज कमवले त्यांनी. वॉरेन बुफेट जी आहे जे. तर तुम्ही त्यांचं एक तुम्ही हिस्ट्री कधी पण बघितलं तर तुम्हाला वाटणार की ज्यांना जे नॉलेज आहे, ते आधी तर त्यांनी नॉलेज बिल्ड केलं. आणि जर तुम्हाला कोणती पण गोष्टीचं जेव्हा पण नॉलेज नसेल, तर ते कोणती पण गोष्ट असू द्या, ते गॅम्बलच आहे कुठे ना कुठे, मला असं वाटतं. तर तुम्हाला जेव्हा प्रॉपर गाईडन्स भेटतं आणि प्रॉपर तुम्हाला नॉलेज आहे आणि डिसिप्लिन आहे, तर याला तुम्ही ॲज अ गॅम्बल नाही घेऊ शकत. बिकॉज गॅम्बलिंग तेव्हा असते जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाही त्या क्षेत्राचं आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाताय आणि कोणी तुम्हाला टिप दिली, त्याच्यावर तुम्ही काम करताय. का आजच्या तारखेमध्ये खूप काही चॅनल्स अवेलेबल आहे आणि इट्स इन सोशल मीडिया. तर तुम्हाला खूप लोकांमध्ये टेलिग्रामचं ग्रुप आहे, व्हॉट्सअपचं ग्रुप आहे. तर तुम्हाला कोणी सांगतं की हा शेअर्स घ्या, हा घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये घेतात. तर 1, 2, 3 वेळा तुम्हाला प्रॉफिट होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की हा इट्स व्हेरी इझी, पैसे कमवणे खूप सिंपल आहे. तर तुम्हाला त्याचं काहीच नॉलेज नाही आणि तुम्ही एका टायमालाच खूप मोठी पैसे लावतात, तर त्याच्यामध्ये लॉस व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तर ऑलवेज तुम्ही टेक फर्स्ट नॉलेज. तुमचं नॉलेज चांगलं आल्यानंतर तुम्ही डिसिप्लिननी थोडे अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतात आणि जेवढं बनवू शकतो तेवढं तुम्ही त्याला डायव्हर्सिफिकेशन ठेवा. तर इट्स नॉट अ गॅम्बल. बिकॉज हा समजा एक गॅम्बल असता, तर असं दुनियामध्ये, असं जगामध्ये कोणती पण कंट्री नाही ज्याचं स्टॉक मार्केट नाही आहे. सी, स्टॉक मार्केट इज लाईक अ कॅपिटल मार्केट. विदाऊट स्टॉक मार्केट, विदाऊट कॅपिटल मार्केट कोणती पण कंट्री कधी पण रन होऊ नाही शकत. नाही. पण ठरवायचं कसं कुणावर विश्वास ठेवायचा? म्हणजे अनेक जणांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. YouTubeवर आहे, Instaवर सध्या बरेच व्हायरल होतात. टेलिग्राम ग्रुप जसं तुम्ही म्हणालात. तर विश्वास कुणावर ठेवायचा आणि कसा ठेवायचा? आपण कोणते प्रश्न विचारायचे स्वतःला, की जेणेकरून आपण विश्वास ठेवू शकतो? हां, तुम्ही जे क्वेश्चन विचारले ते खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आजच्या टाईमाला. बिकॉज कसं आहे ना, की विश्वास फक्त आणि फक्त स्वतःवर ठेवायचा. पण तुम्हाला शिकायचं सगळ्यांकडून आहे. सी, तुम्ही जेव्हा शिकताय आणि कोणतं तुम्ही ज्याच्याकडून शिकताय ते तुम्हाला आधी तरी माहिती पाहिजे, की त्याचं एक्सपिरियन्स काय आहे मार्केटमध्ये. आजच्या तारखेमध्ये 2020 नंतर जेव्हा कोविडमध्ये एक मोठा क्रशडाऊन आल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली एक अपवर्ड टेरिटरीमध्येच आहे आणि एक मोठा करेक्शन मार्केटमध्ये खूप 5 वर्षापासून आला नाही आहे मार्केटमध्ये. जे आधी 1-1, 2-2, 3-3 वर्षामध्ये 10-15-20% करेक्शन यायचं. आता काय होतं ना, जेव्हा तुम्ही ज्यांच्याकडून शिकताय, तर त्याला त्या क्षेत्राचं नॉलेज तर असायलाच पाहिजे, बट त्याच्यामध्ये त्यांचं पाठीमागे त्यांचं एक्सपिरियन्स काय आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला कोणी येऊन सांगतोय, की तुम्ही 10,000 टाका आणि एका दिवसामध्ये 20,000 होणार आहे. तर इट्स लाईक की तो कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक गॅम्बल टाईपचंच प्रकार सांगतोय. कारण का एवढं पण इझी नाही. समजा ते स्टॉक मार्केट एवढं पण इझी असलं असतं, तर सगळ्यांनी तेच केलं असतं. सगळे लोकं जसं की आता खूप मोठे-मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, खूप मोठे-मोठे बिझनेस रन करतात. तर त्यांचं तुम्ही CAGR बघितलं तर 18-20% आहे आणि कोणी तुम्हाला सांगतंय की तुम्ही दिवसामध्ये पैसे डबल करू शकतात. तर ते कुठे ना कुठे मिसकन्सेप्शन आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही जिथून पण शिकताय, तर त्यांचे कमिटमेंट काय आहे ते तुम्हाला बघायला पाहिजे. सगळं नॉलेज स्वतः घ्या, स्वतःवर विश्वास करा आणि पुढे तुम्ही स्लोली त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली वाढू शकता. म्हणजे आता या स्टॉक मार्केटमध्ये जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, तर बिगिनर्स लोकांनी काय विचार करावा आणि काय त्यांनी अ, काय ते चूक करतायत आणि काय करू नये? काय वाटतं तुम्हाला? सी, फर्स्ट ऑफ ऑल जे पण बिगनर आहे ना, कुठे ना कुठे, कधी ना कधी सगळे लोकं बिगनरच असतात. जसं की मी 2012मध्ये बिगनर होतो. तर तुम्हाला एक प्रॉपर चॅनल पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक काहीतरी नॉलेज भेटतंय. तुम्ही कुठून पण शिका. असं मी नाही तुम्हाला सजेस्ट करणार, की तुम्ही फक्त आमच्याकडूनच शिका. तुम्ही कुठून पण शिका, पण काहीतरी शिका.
त्याच्यानंतर त्याच्यावर बॅक टेस्टिंग करा, प्रॅक्टिस करा. आता मार्केटमध्ये खूप काय असं प्ले स्टोअरमध्ये ॲप्स अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकतात, पेपर इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर जेव्हा पण तुम्ही न्यू असेल तेव्हा मी तुम्हाला जास्त करून हे सजेस्ट करेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर फोकस करा, ट्रेडिंगवर जास्त फोकस करू नका. टेक द फर्स्ट नॉलेज, 2, 3, 4 मंथ्स 5 मंथ्स त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. देन जस्ट स्टार्ट विथ 20% ऑफ ट्रेनिंग, 80% ऑफ इन्व्हेस्टमेंट. ग्रॅज्युअली स्लोली तुम्ही एका टाईम नंतर तुम्हाला चांगलं असं नॉलेज आल्यानंतर तुम्ही डिसिप्लिन फॉलो करता तर ऑटोमॅटिकली तुम्ही पण फुल टाईम ट्रेडर बनू शकता. एवढे पेशन्स असतात नवीन बिगिनर्समध्ये, म्हणजे सुरू केल्या त्यांना असं वाटत असेल की मला भयंकर प्रॉफिट हवं आहे, मला भरपूर प्रॉफिट हवं आहे. सो एवढे डिसिप्लिन आणि एवढ्या पेशन्स जे हवेत स्टॉक मार्केटमध्ये जे इन्व्हेस्ट करतात ते असतात का बिगिनर्समध्ये, आणि ते येण्यासाठी काय करावं? सी फर्स्ट ऑफ ऑल पेशन्स हा कशी गोष्ट आहे ना की इट्स अ माइंड गेम. कसं आहे की आपण जेव्हा फर्स्ट स्टँडर्डवरून सेकंडला जातो, सेकंडवरून थर्डला जातो, नंतर आपण स्टुडंट आपण अकॅडमिक कंप्लीट केल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो, 15 इयर्स आपण स्टडी करतो. देन आफ्टरवर्ड्स आपल्याला कुठेतरी एक चांगलं फर्दर स्टडी केल्यानंतर आपल्याला एक कोणता तरी जॉब भेटतो. तर आपण 18 to 20 इयर्सची पूर्ण जर्नी स्टार्ट करतो, नंतर आपल्याला कुठेतरी जॉब भेटतो. तर असं कोणी पण विचार करतो की मी 5 दिवसाचा कोर्स शिकल्यानंतर मी लगेच मला पैसे भेटणार आहे. तर हा कुठे ना कुठे मिसकन्सेप्शन आहे. कारण का तुम्हाला पेशन्स हा स्वतः तुम्हाला बिल्ड करावं लागतं. त्यासाठीच आम्ही ते पेशन्स कसं बिल्ड करायचं, कसं स्लोली ग्रॅज्युअली जायचं ते आपण ट्रेनिंगमध्ये प्रोव्हाइड करतो सगळं. ते तुम्हाला तिथे चांगलंपणे शिकायला भेटतं. लोक म्हणतात की 10 पैकी 8 लोकांना लॉस होतोय या सेक्टरमध्ये. सो हे खरं आहे का? आणि होत असेल तर का होतोय? म्हणजे लोकांनी डोळे बंद करून विश्वास ठेवतायत लोक जास्तीत जास्त या गोष्टीवर? हा तुमचं जे क्वेश्चन आहे ना डेफिनेटली राईट आहे. नॉर्मली आता सेबीचं सर्वे होता की 100 मधून 89% लोकांचं लॉस होतं. म्हणजे असं बघायला गेलं तर 10 मधून 9 लोकांचं लॉस होतो. बट हे तुम्ही डेटा बघितलं ना तर फक्त आणि फक्त हा जे लॉसेस आहे ना ते F&O सेगमेंटमध्ये आहे. आता तुम्हाला असं कोणी पण नाही भेटणार ज्यांनी इक्विटीमध्ये लॉस केला असेल मोठं. जो पण 3-5 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करतो त्याला नॉर्मली प्रॉफिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. आता लॉस व्हायचे चान्सेस म्हणजे कसं आहे, का आहे? तुम्ही बघितलं तर जास्त करून लोकं आहे ना ऑप्शन बाईंगमध्ये बाईंग करतात. ₹10 प्रीमियम 200 झालं, तर एका वेळेला ते लॉटरी याचं वन टाईप ऑफ लॉटरी करतात. कारण का त्यांना ते गोष्टीचं नॉलेजच नाही आहे. आणि जे हा 89% लोकांचा लॉस होतोय, तर कुठे ना कुठे 89%चे जे पैसे ते कुठे गेले? ते पण विचार तुम्ही विपरीत केलं तर तुम्हाला समजेल की हा 11% लोकं आहे त्यांनी कमवले. तर आता हा 11% कसं आहे? म्हणजे आता जसं 2012 मध्ये जे लॉसेस व्हायचे प्रॉबिलिटी होती ते 97% होती. जेव्हा मी मार्केटमध्ये एंट्री केली तेव्हा 97% लोकांचं लॉस व्हायचं आणि आताचा जो डेटा आहे ते 89% आहे. म्हणजे कुठे ना कुठे हा डेटा असं बघायला गेलं तर निगेटिव्ह आहे. बट तुम्ही खालतून बघितलं तर पॉझिटिव्ह आहे ना, की 97% वाला 89% आलं. का? बिकॉज लोकांना आता लॅक ऑफ नॉलेज म्हणजे नॉलेज जे आहे ते तुमचं वाढायला लागलं आहे, सुरुवात झाली आहे. लोकं नॉलेज घेत आहे प्रॉपर वेनी. पण आता पण जे 89% लोकांचं लॉस होतं त्याच्यामध्ये 100% लोकांना लॅक ऑफ नॉलेज आहे. जास्त करून ऑप्शन बाईंगवर लोकं फोकस करतात. कोणती पण पोझिशनला कधी हेज नाही करत आणि त्यांना ते रिस्क मॅनेजमेंट हा कन्सेप्टच नाही माहिती. त्याच्यासाठी लोकांचा जास्त करून लॉस होतो. बट नॉर्मली तुम्ही बघितलं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांचं लॉस व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. कारण का लॉंगर टर्ममध्ये तुम्ही बघितलं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त करून मार्केट जेव्हा पण खालती असते आणि तुम्ही चांगल्या लेवलला इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला प्रॉफिट व्हायचे चान्सेस जास्त आहे. इट्स इन इक्विटी का ETF जसं पण तुम्ही जे पण सिलेक्शन करतात. हो, बट 89%चा जो डेटा आहे ते फक्त आणि फक्त F&O मध्ये आहे. तुम्ही असं म्हणता म्हणून गेलात की इक्विटीमध्ये लॉस होत नाही आणि F&O मध्येच लॉस होतोय. तर याबद्दल आपल्या बिगिनर्सना किंवा व्ह्युअर्सना सांगू शकता का काही? डेफिनेटली इक्विटीमध्ये लॉसेस व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. लॉस नाही होत तसं नाही आहे. त्याच्यामध्ये पण लॉस होऊ शकतो. बट आपण त्याला डायव्हर्सिफिकेशन केलं ना तर खूप कमी चान्सेस असतात. आणि F&O इट्स कॉल्ड फ्युचर अँड ऑप्शन ज्याला बोलतात. त्याच्यामध्ये एक टाईमलाईन असतं की ह्या टाईममध्येच मार्केट वरती जायला पाहिजे. का तुम्ही ते सांगताय की आता जसं वीकली एक्सपायरी आहे की तुम्ही आज बॅट लावताय की ट्यूसडेपर्यंत ह्या लेवलचा वरती मार्केट जाणार. तर जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये टाईमलाईन करतात तर तुमचे कमवायचे चान्सेस जे खूप कमी. नो डाऊट तुम्ही टेक्निकल अनालिसिस बघून रिस्क मॅनेजमेंट हे सगळं मॅनेज करून तुम्ही एका टाईमपर्यंत तुमचं व्ह्यू करू शकतात क्रिएट. त्याच्यासाठी तुम्हाला हेजिंग करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल इक्विटीमध्ये लॉसेस व्हायचे चान्सेस का कमी आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात ना तर यू आर द
डायरेक्टली और इनडायरेक्टली बाईंग द बिझनेस मीन्स यू आर द ओनर ऑफ द कंपनी. म्हणजे तुम्ही शेअर होल्डर आहोत. शेअर होल्डरचं मिनिंग काय, शेअर्सचं मिनिंग काय असतं, वन टाईप ऑफ हिस्सेदारी, म्हणजे वन टाईप ऑफ ॲक्ट ऑफ पार्टनरशिप. तर तुम्ही काय करताय की तुम्ही त्याच्यामध्ये लॉंग टर्म विजनमध्ये पैसे लावताय. जसं की एक्झाम्पल, आता खूप काही कंपनीज असतात जे खूप चांगले आहे, ज्याच्यामुळे खूप लोकांना एम्प्लॉयमेंट भेटतं आहे आणि इंडियाचं जे GDP आहे ग्रोथ होतो आहे, ॲक्च्युअल बिझनेस आहे त्यांच्याकडे. जसं की डीमार्ट हा कसा बिझनेस मॉडेल आहे की ज्यात लोक त्याच्यामध्ये जाऊन खरेदी करतात आणि त्याचं बिझनेस मॉडेल खूप चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये जसं जसं लोक जातात, जसं जसं त्याची प्रॉफिटेबिलिटी वाढते, तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आहे की येणारा लॉंगर टाईममध्ये त्याचं जो पण EPS आहे, ज्याला बोलतात अर्निंग पर शेअर, ते वाढणारच आणि त्याच्यामुळे मार्केट प्राईस पण वरती जातो. तर इक्विटीमध्ये लॉसेस व्हायचे चान्सेस त्याच्यासाठी कमी होतात, कारण का यू आर बाईंग द बिझनेस आणि तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करू शकता त्याच्यामध्ये. आणि जो एकदमच नवीन असेल, जे न्यू स्टार्ट करतोय, त्यांनी इक्विटीपासूनच स्टार्ट करायला पाहिजे का ETF पासून स्टार्ट करायला पाहिजे. ETF म्हणजे काय आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे वन टाईप ऑफ. जसं की एक्झाम्पल, खूप लोकांना आता इक्विटी हा कन्सेप्ट असं वाटतं की थोडंसं नाही माहिती, थोडंसं न्यू आहे. तर खूप लोकांनी, म्हणजे सगळ्यांना गोल्ड काय आहे, गोल्ड हा प्रकार सगळ्यांना माहिती असेल. खूप लोक कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. स्पेशली जे मुली लोक असतात त्यांना गोल्ड खूप आवडतो. पण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताना ते लोक काय करतात की जाऊन डायरेक्टली फिजिकल गोल्ड बाय करतात. जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड बाय करतात तर तुम्हाला काय आहे की तुम्हाला एक कुठे ना कुठे GST पे करावं लागतं 3%चं. नंतर तुम्ही मेकिंग चार्जेस पे करतात. तर तुम्ही जे पण गोल्डची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये 15% अपफ्रंट पे करतात, राईट. तर आता ह्याच प्रकारे जे आहे एक्सचेंजनी काय केलं की गोल्ड ETF करून लिस्ट केलेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे समजा ॲज्युम करा की गोल्डची किंमत आहे 1,15,000. तर जे गोल्ड युनिट असेल त्याची किंमत असेल ₹115. जसं गोल्ड जे ते 1,16,000ला गेला, तर तुमचं जो युनिटचं रेट आहे ते ₹116 जातो. इथे तुमचं काही पण ट्रान्झॅक्शन कॉस्ट नाही, ते नॉर्मल ट्रान्झॅक्शन कॉस्ट असेल तेच, ना मेकिंग चार्जेस लागताय ना काय. तर इन्व्हेस्टमेंटसाठी असं खूप काही प्रोडक्ट्स आहे जे लोकांना अवेअरनेस नाही. तर तुम्ही त्याचा अवेअरनेस घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर त्याचं इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंगर टर्ममध्ये तुम्ही बघायला गेलं तर इक्विटी, गोल्ड ह्या सगळ्यांमध्ये, सिल्वर, ह्या सगळ्यांमध्ये लोकांचे लॉसेस व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. आणि ट्रेडिंगमध्ये जेव्हा F&O आपण बोलतो, तर फ्युचर अँड ऑप्शनसाठी तुम्हाला खूप नॉलेज पाहिजे, प्लस तुम्हाला एक डिसिप्लिन पाहिजे आणि रिस्क मॅनेजमेंट हा जे कन्सेप्ट आहे तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये जे 11%चं डेटा आहे त्याच्यामध्ये येऊ शकतात विथ एक्सपिरियन्स. असं नाही की तुम्ही 5, 10, 15 दिवसामध्ये तुम्ही F&O शिकले आणि डायरेक्ट जाऊन तुम्ही करणार. जसं की एक्झाम्पल, आता तुम्ही गाडी चालवतात, तर गाडी चालवतात तर त्याच्या आधी तुम्ही कुठे ना कुठेतरी गाडी शिकली असणार कोणाकडून, बरोबर आहे. तर तुम्ही गाडी जेव्हा शिकतात तेव्हा 1, 2, 8, 10, 15 दिवसानंतर तुम्ही गाडी हायवेला घेऊन गेले, तर तुम्हाला कसं असतं की एक कुठे ना कुठे वाटतं की अरे फर्स्ट गिअर कुठे, सेकंड गिअर कुठे, थर्ड गिअर कुठे. एक 2-3 महिने चालवल्यानंतर तुम्हाला कधी पण कुठे पण क्लच कुठे, गिअर कुठे ते बघावं नाही लागत. तसंच सेम स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. तुम्ही अगर F&O करताय आणि तुम्हाला एक एक्सपिरियन्स थोडंसं आल्यानंतर, नॉलेज प्लस एक्सपिरियन्स आलं, तर तुम्हाला ते स्मॉल गोष्ट असतात ते तुम्ही मिस्टेक नाही करत. नवीन ट्रेडर नॉर्मली काय करतो की जास्त करून इथे 2 दिवसामध्ये पैसे डबल करायचे त्या हेतूनेच मार्केटमध्ये येतो आणि जास्त करून त्याच्यामध्ये 99% सिनारिओमध्ये ते लॉसेस करतात. ओके. पण लॉसेस आहेतच, म्हणजे रिस्क फ्री असं काहीच नाही आहे. रिस्क आहेच असं म्हणणं आहे का तुम्ही? जेव्हा आपण कोणती पण गोष्ट रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करतो ना, तर रिस्क फ्री हा कन्सेप्ट कधीच नसतं. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करतो, इवन इन्व्हेस्टमेंटमध्ये पण रिस्क फ्री नाही आहे. ट्रेडिंग तर ऑब्व्हियसली नसणारच. जसं की आपण कोणतं पण बिझनेस करतो, तर वी डोंट नो. जेव्हा आता जसं की फेसबुक आहे का गुगल आहे, त्यांना स्वतःला माहिती होतं का ते एवढी मोठी कंपनी बनणार. जेव्हा एका टायमाला गुगल तुम्ही बघितलं असेल तर ते गुगल पण याहूला विकणार होतं आणि त्याच्यानंतर काय झालं की तिथे हा जे प्रकार असतो, जेव्हा आपण बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, तर बिझनेसमध्ये ऑलवेज एक कोणता ना कोणता रिस्क असतोच. तुम्ही ह्या रिस्कला फक्त मिनिमाइज करू शकतात. जसं की एक्झाम्पल, खूप लोक पैसे जे ते FD मध्ये ठेवतात, तर तुम्ही FD मध्ये पण पैसे ठेवतात कुठे ना कुठे, ते पण एक आफ्टर अ सम पॉईंट ऑफ टाईम नंतर ते पण एक रिस्कच आहे. जसं की आपण PNC बँकचं बघितलं होतं. आता न्यू इंडियन बँकचं पण काहीतरी सिनारिओ क्रिएट झाला होता. तर RBI गाईडलाईन्स काय देते की ते फक्त 5 lakhsपर्यंतचं इन्शुरन्स कव्हर करतात. पण तुमचं FD 50 lakhs असेल तर ते पण रिस्क फ्री नाही. तर रिस्क मिनिमाइज करू शकतात तुम्ही, बट रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट कधी पण मार्केटमध्ये आणि स्पेशली ट्रेडिंगमध्ये तर नसतंच. तर तुम्ही रिस्कला मिनिमाइज करू शकता. तर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचं चांगलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुली पुढे जाऊ शकता. जसं की रिस्क रिवॉर्ड रेशो काय असतो, नॉर्मली तुम्ही कोणतं पण ट्रेड घेताय का इन्व्हेस्टमेंट घेताय, तर तुम्हाला माहिती पाहिजे की याच्यामध्ये हा माझं व्ह्यू रॉंग गेलं तर माझं किती लॉसेस होणार आहे. लेट्स अज्युम तुम्ही ₹10,000 टाकले
आणि तुम्हाला माहिती आहे की हा 20%चं मी रिस्क घेऊ शकतो, तर माझं 2,000 लॉस होणार आहे. बट तुमच्याकडे फक्त टाकायला 10,000 आहे आणि तुम्ही इथून तिथून कर्ज घेऊन 5 लाख रुपये टाकले, तर यू आर इन टू इन रिस्क. तर रिस्क हा तुम्ही ऑलवेज मिनिमाइज करू शकता. ओके. समजा घेतली रिस्क आणि इन्व्हेस्ट केले आणि लॉस झाला, तर माणूस कोलॅप्स होतो ना, तर त्याला पुन्हा कसं त्यात हे करता येईल, पुन्हा उभं कसं राहता येईल आणि त्याला पेशंट कसं राहता येईल त्या गोष्टीमध्ये? सी फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही रिस्क जे घेताय ना, तर तुम्हाला ऑलवेज एक गोष्ट माइंडमध्ये ठेवायची असते. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ट्रेडिंग करतो, स्पेशली इन ट्रेडिंग, तुम्ही रिस्क तेवढंच रुपयाचं घ्यायचं, तेवढंच अमाऊंटचं घ्यायचं जेवढं तुम्ही घेऊ शकता. सी आता जसं की एक्झाम्पल, आता जसं की मार्केट चालू आहे, पण आता मी सध्या तुमच्याबरोबर बोलतोय, पण आता सध्या माझं मार्केटमध्ये खूप पोझिशन ओपन आहे, पण मी मार्केटला नाही बघत आहे. का? कारण का मला माहिती आहे की माझं स्टॉप लॉसेस वगैरे प्री डिफाईन आहे, की इफ माझं लॉसेस झालं तर किती होणार आहे मला प्री डिफाईन माहिती आहे. तर जेव्हा पण तुम्हाला प्रॉब्लेम कधी क्रिएट होतात की तुमचं रिस्क घ्यायची ॲपेटाईट 1,00,000 रुपीजचे आणि तुम्ही रिस्क घेताय 10,00,000 रुपयेचं, तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. बट तुमचं रिस्क घ्यायची कॅपॅसिटी आहे 1,00,000 रुपीजचं आणि तुम्ही रिस्क घेताय फक्त 10,000 रुपीजचं, तर तुमचं जे माइंड आहे ते कधी पण कॉलेप्स नाही होणार आहे. ते तुमचं माइंड जे ते प्रिपेअर राहणार की हां ठीक आहे, मला ह्याच्यामध्ये माहिती आहे माझं रिस्क किती होणार आहे आणि किती होऊ शकतो. म्हणजे जसं की खूप लोकांचे बिझनेस जे आहे ते फ्लॉप होतात. जसं की खूप मोठे मोठे कंपनीज आपण बघितले की फ्लॉप झाले. का झाले? कारण का त्यांनी जे रिस्क घ्यायचं होतं, त्यांचं रिस्कची कॅपॅसिटी होती 1 रुपीजची आणि त्यांनी रिस्क घेतलं 100 रुपीजचं. तर ऑब्व्हियसली कुठे ना कुठे ते एक रिस्क घेतलं तर तुम्हाला त्याचं रिवॉर्ड पण आहे, बट नॉर्मली ते डिस्टर्बन्स पण आहे. तर मी ऑलवेज हेच सजेस्ट करतो माझ्या क्लायंटला की तुम्ही तेवढंच रिस्क घ्या जेवढं तुम्ही घेऊ शकतात आणि त्याला डायव्हर्सिफिकेशन द्यावं. मग माझ्याकडे समजा 1,00,000 रुपये आहेत, तर मी एकाच गोष्टीत इन्व्हेस्ट करायचे, एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे, की अनेक ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर जास्त फायदा होईल? सी जसं की तुमच्याकडे XYZ अमाऊंट आहे, तर तुम्हाला कधी पण एक गोष्टीमध्ये अमाऊंट कधी पण पूर्ण 100% नाही इन्व्हेस्ट करायची. त्याचं रिझन आहे की समजा तुम्ही XYZ लिमिटेड कंपनीचा स्टॉक घेतला, मी नाव नाही घेणार, बट XYZ लिमिटेड कंपनीचा स्टॉक घेतला आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही तर काय करताय की फक्त शेअर्सला बघताय आणि फंडामेंटल्स एनालिसिस करून का टेक्निकल एनालिसिस करून तुम्ही इन्व्हेस्ट करताय. बट त्या कंपनीमध्ये इंटरनल पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम आला. जसं की खूप काही असे गोष्ट आहे ज्या पास्टमध्ये की खूप काय 500 रुपयाचं शेअर्स होते ते आता 20 रुपयाला 30 रुपयाला आहे. यस करून नो बँक झाले. खूप काय अशी गोष्ट आहे. पण काय असतं ना की तुम्ही जेव्हा एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात ना, तर तुमचं जे रिस्क आहे ना ते खूप वाढतो. तर ऑलवेज सजेस्ट की डायव्हर्सिफिकेशन ठेवायला पाहिजे. तुम्ही एक 5-6 सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्याच्यामधून तुमचं जे त्या सेक्टरचं, जसं की सेक्टर मी बोलतो तर समजा एक एक्झ्युम की बँकिंग सेक्टर, ऑटो सेक्टर, FMCG, तर त्या लेवलचा जो पण टॉप 2-3 स्टॉक्स आहेत त्याच्यामधून तुम्ही कोणतं तरी इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकता. कारण का 100% एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पण रिस्क जास्त होईल त्याच्यासाठी. आणि समजा तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करता नाही येत, तर यू कॅन गो विथ द ETF. जसं मी सांगितलं की निफ्टी बीज झालं, गोल्ड बीज झालं, सिल्वर बीज झालं, IT बीज झालं, हे सगळे ETF अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर ETF म्हणजे कसं असतं की तुम्ही आता जसं की एक्झ्युम करा की निफ्टी बीज जे आहे ते आता निफ्टीचं रेट चालू आहे 25,000. तर निफ्टी बीज डिवाइड बाय 1000 तर त्यांचं रेट असेल 250-260 रुपीज समथिंग. जेव्हा पण निफ्टी वाढेल फ्युचरमध्ये तर ह्याचं पण रेट 260 वाला 270 होईल. आता निफ्टी काय एक्झॅक्टली टॉप 50 कंपनीज आहे ज्यात डायव्हर्सिफिकेशन आहे. तर जेव्हा पण तुम्ही ETFमध्ये इन्व्हेस्ट करतात तर ऑलरेडी यू आर डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ. ओके. आपण स्टॉक मार्केट ट्रेनिंग देतो, तर ते कसं करतो आपण? काय आपली प्रोसेस आहे? येस. आपण जे स्टॉक मार्केटचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो ना, त्याच्यामध्ये आपण जास्त करून जे आहे ना, ते 70% इन्व्हेस्टमेंटवर फोकस करवतो आणि 30% जे ते ट्रेडिंगवर करवतो. कारण का ट्रेडिंगमध्ये कुठे ना कुठे थोडंसं रिस्क इन्व्हॉल्व आहे जास्त ॲज कम्पेअर टू इन्व्हेस्टमेंट. तर आपण त्याच्यामध्ये जे पण टेक्निकल ॲनालिसिस आहे, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे चार्ट्स, की तुम्ही चार्ट्सवरून एक सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे ते फाइंड आउट करू शकतात आणि येणाऱ्या टायमामध्ये कोणता स्टॉक थोडंसं वरती जाऊ शकतो. ते तुम्ही एक रिस्क रिवॉर्ड ॲज अ रिस्क रिवॉर्ड राहून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतात. नंतर येतं तुमचं जे पण आहे ते टेक्निकल ॲनालिसिस, नंतर येतं फायनान्शियल टर्म्स ज्याला बोलतात फंडामेंटल ॲनालिसिस, की स्टॉकचं PE काय, EPS काय, ते आपण सगळं प्रोव्हाइड करतो. त्याचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि एक जे ॲडव्हान्स प्रोडक्ट आहे ज्याला बोलतात फ्युचर अँड ऑप्शन्स, ज्याला बोलतात की FNO, जे मी बोललो 89% लोकांचा लॉस होतो. तर जास्त करून लोकं ऑप्शनमध्ये काय मिस्टेक करतात ते आपण नाही करायला पाहिजे.
आणि आपण पूर्ण बेसिक ए फ्रॉम झेडपर्यंत फ्युचर अँड ऑप्शन्सचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये की फ्युचर्स काय, ऑप्शन्स काय. आणि हा फ्युचर अँड ऑप्शन्स जे क्रिएट केलेलं होतं ते फक्त आणि फक्त हेजिंगसाठीचं टूल होतं, की तुम्ही कसं पोझिशनला हेज करू शकतात. तर आता तर सगळे लोक काय करतात की फक्त ऑप्शन बाईंग करतात आणि झिरो हिरो करतात. तर जास्त करून लोकांचं झिरोच होतात, हिरो तर कोणी होतच नाही. तर त्याच्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये की ऑप्शन हा एक्झॅक्टली काय आहे, टर्मिनॉलॉजी, फ्युचर्स काय, त्याच्यामध्ये रिस्क काय, तुम्ही त्याला हेज करून रिस्क मिनिमाइज करून कसं त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकतात. आणि तुमचं जे पण पोर्टफोलिओ अमाऊंट आहे त्याचं आम्ही फक्त 20% 30%च सांगतो की तुम्हाला ट्रेडिंग करायला पाहिजे, आणि 70% जे आहे ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर जसं की नॉर्मली बघायला गेलं की जास्त करून एफ-एन-ओमध्ये जे लोकांचं लॉसेस होतो ते बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज आहे. तुम्ही तिथे बघितलं तर लोकांना, जसं की खूप लोकं असतात, माझ्याकडे खूप लोकं येतात की बोलतात की सर मी हे कॉल बाय केलं होतं का ही पुट बाय केलं होतं. पण जेव्हा मी त्यांच्याबरोबर बोलतो तर मी त्यांना सांगतो की कॉल बाय केलं, काय विचार होतं तुझं, काय वाटत होतं तुला. तर खूप लोकं असं बोलतात की मला वाटत होतं की मार्केट थोडंसं वरती जाणार. तर त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे. तुम्ही जे पण स्ट्राईक प्राईस बाय करताय का सेल करताय, तर तुम्हाला ते माहिती पाहिजे की एक्झॅक्टली कॉलचं डेफिनेशन काय, पुटचं डेफिनेशन काय आहे, की हा टाईममध्ये म्हणजे जे पण एक्सपायरी डेट आहे त्याचा आधी हा वर नाही गेलं, त्याचा तुमचा जो पण ब्रेक इव्हन पॉईंट आहे, तर तुमचं कॅपिटल जे आहे ते पूर्ण झिरो पण होऊ शकतो. तेवढं त्याच्यामध्ये रिस्क आहे. तर आम्ही याचं पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्सचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे पण आमचा एक्सपिरियन्स आहे ते पण आम्ही शेअर करतो, की आम्ही जे स्टार्टिंगमध्ये मिस्टेक केली आहे ते तुम्ही का नाही करायला पाहिजे. आणि तिथून तुम्हाला जे एक प्लॅटफॉर्म भेटतं की ॲटलीस्ट तुम्हाला नॉलेज येतं. धीरे धीरे तुम्ही डिसिप्लिन बिल्ड करतात आणि आफ्टर सम 6 मंथ 8 मंथ्स हा एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट जे आहे ना, इट्स अ लाँग टर्म जर्नी. असं नाही की तुम्ही कोर्सेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जाऊन पैसे कमवू शकतात. जसं आहे ना की आता तुम्ही कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला फक्त नॉलेज येतोय. तर नॉलेज आल्यानंतर देर आर टोटल 2 टाइप्स. वन इज के स्टँड फॉर नॉलेज, डी स्टँड फॉर डिसिप्लिन. तुम्हाला खूप नॉलेज आहे बट डिसिप्लिन नाही. म्हणजे माझं रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जसं मी सांगितलं 10 लॉटमध्ये मी करू शकतो आणि मी कधी 100 लॉट घेतले. तर माझं जे स्टेट ऑफ माइंड आहे ते 100 लॉट घ्यायचं कॅपॅसिटीमध्येच नाही. तर माझं लॉस व्हायचे चान्सेस खूप वाढतात. तर याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन कसं आणायचे, रिस्क मॅनेजमेंट कसं शिकवायचं, ते सगळं आपण कव्हर करतो. रिस्क मॅनेजमेंट कसं ठेवायचं ते पण आपण सगळं कव्हर करतो. आपण वन ऑन वन सेशन घेतो की अनेक स्टुडंट्स असतात? नॉर्मली आहे ना, तुम्ही खूप काय इन्स्टिट्यूटमध्ये बघितलं असेल, जसं की खूप लोकांचे बॅचेस असतात. 50-50 लोकं, 100 लोकं असं बॅचेस असतात. पण आपण जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो ना, ते फक्त आणि फक्त 4 ते 5 स्टुडंट असतात. तर वी आर प्रोव्हाइडिंग पर्सनलाइज ट्रेनिंग. त्याच्यानंतर त्यांचं जे पण डाऊट आहे ते वन ऑन वन सेशनमध्ये आम्ही क्लिअर करतो. आणि ते आपलं जे पण इन्व्हेस्टमेंट आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आहे, ते पण आपण त्याच्याबरोबर कव्हर करतो. की एक तुम्ही ट्रेडिंग करताय, तर त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी अर्न होतंय. तर तुम्ही ते पैसे जास्त ट्रेड नाही करायचं. ते पैसे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये लावायचे. तर पुढे जाऊन तुमचं एक पोर्टफोलिओ पण चांगलं क्रिएट होईल. तर आपण जास्त करून एकाच बॅचमध्ये 4 ते 5 स्टुडंटच ठेवतात. एनी तुमच्या स्टुडंटचा एखादा अनुभव? जसं की तसं तर खूप काय स्टुडंट्सचे अनुभव आम्हाला येत राहतात. तुम्ही जसं की बघायला गेले तर तुम्ही Googleवर आमचं रिव्ह्यूज वगैरे पण बघू शकतात. आर के स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्च केलं ठाण्यामध्ये तर तुम्हाला भेटेल. तर खूप काही वेगवेगळे इन्सिडेंट आहे जे मला स्टुडंट्स लोकं सांगतात. आता मी तुम्हाला 1-2 शेअर करेल. जसं की माझे एक स्टुडंट होते, मी नाव रिव्हील नाही करणार. पण त्यांनी आधी ऑलरेडी एका जागेवरून ट्रेनिंग घेतलेली होती. तर त्यांच्या मित्रांनी सांगितलं, की "तू कल्पेश सरला जॉइन कर, तर तुझं जे सायकॉलॉजी आहे, तर तुझं बिल्ड होईल, चांगली बिल्ड होईल." तर त्यांनी आमच्याकडून पण ट्रेनिंग घेतली, नो डाऊट. पण त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं, की "सर, मला आहे ना, स्टॉक मार्केटमध्ये शिकल्यानंतर तुमच्याकडून, की काय करायचं आहे, तिथं खूप लोकं सांगतात. ते ऑब्व्हियसली खूप अवेलेबल आहे. Googleमध्ये पण गेलो तर तुम्हाला भेटेल, YouTubeमध्ये पण भेटेल. पण काय नाही करायचं, ते खूप गरजेचं आहे, की कुठे काय रिस्क नाही घ्यायचं." ते त्यांनी मला सांगितलं होतं. नंतर एक क्लायंट होते. त्यांना स्टार्टिंगमध्ये त्यांनी एक सम अमाउंट टाकली होती. ते इंटू 3x झाली. तर त्यांनी मला सांगितलं, "सर, तुम्ही जे शिकवलंय त्याप्रमाणे मी ट्रेड केलं तर मला 3x 5xचं रिटर्न भेटलं." त्यावेळी मी त्यांना वॉर्न केलं, की "तुम्ही जे बोलताय ते ऑब्व्हियसली थोडंफार लक असेल, स्ट्रॅटेजी चांगली गेली असेल त्याच्यासाठी झालं, पण डोंट बी ओव्हर कॉन्फिडन्स." तर नंतर 2-3 महिन्यानंतर बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं, "सर, यू आर राईट. तुम्ही खूप ओव्हर कॉन्फिडन्स झालो, की मला जे रिटर्न भेटले
तर मला वाटलं की आता तर मला सगळंच समजलं. तर इट्स लाईक स्लोली प्रोसेस आहे ते, की तुम्हाला जेव्हा पण 2-3 ट्रेड राईट गेले तर लोकांना वाटतं की आता मला मार्केट समजली. तसं पण नसतं. तुम्हाला तुमचं स्टेट ऑफ माइंड कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही प्रॉफिट करताय तर तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचं आहे. आणि जास्त करून लोकं जे लॉसेस करतात ते बिकॉज ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स करतात, की ठीक है क्या होगा मैं देख लूँगा. इट्स नॉट लाईक दॅट, की तुम्ही स्टार्टिंगमध्ये एक सम अमाऊंटनी स्टार्ट करताय. 1 लॉट 2 लॉटनी स्टार्ट करताय. तर ॲटलीस्ट मिनिमम 1 इयर 2 इयर्स तुम्ही त्या अमाऊंटमध्येच प्रॅक्टिस करा. देन जस्ट गो स्लोली. नाही बरोबर आहे. आणि आजकाल इतके पेशन्स खरंच कोणात नाहीत, कारण की सध्या AI सुद्धा आलाय. येस. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तो देतो. बहुतेक स्टॉक मार्केट कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठे नाही तेही तो करत असेल. सो त्यामुळे या गोष्टीत आणि या स्टॉक मार्केटमध्ये फरक पडतोय असं तुम्हाला काही वाटतंय का? सी नॉर्मली कसं आहे ना, की आजच्या तारखेमध्ये आपण जे बघतोय ना, की डिजिटल एरा आहे जे AIचं तुम्ही जसं एक्झाम्पल दिलं. तर स्टॉक मार्केटमध्ये आहे ना, कधी पण मार्केटला कोणी कंट्रोल नाही करू शकत फर्स्ट ऑफ ऑल. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की जे कोणता पण स्टॉक इव्हन AI पण सर्च करतो का Google पण सर्च करतो ना, तर तुम्हाला तिथे दिसणार, की मार्केट इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर कसं आहे, की AI पण सुद्धा कन्फर्मेशननी नाही सांगू शकत, की हा स्टॉक घ्यायचा आहे का नाही. तर जेव्हा तुम्ही कोणती पण गोष्ट करतात, तर अगेन तिथे एकच गोष्ट येते, की डिसिप्लिन किती आहे तुमच्याकडे. आता आजच्या तारखेमध्ये तुम्ही जसं सांगितलं, की पेशन्स नाही आहे लोकांकडे. तर कसं होतं ना, की पेशन्स हा तुम्हाला बिल्ड करावा लागतं. जसं की एक्झाम्पल आजच्या तारखेमध्ये बघितलं तर आज 1,15,000 रेट झालं आहे गोल्ड. पण आजच्या तारखेमध्ये आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, तर सगळे जे पण आपले आई बहिणी असतात ते जास्त करून लोकं गोल्ड वगैरे परचेस करतात. तर एका टायमाला गोल्डची किंमत 5,000 पण होती. तर त्या लोकांनी कधी असं नाही केलं, की मी 5,000 मध्ये गोल्ड घेतलं, नंतर जाऊन 7,000 झाली तो विकून टाकलं. आज ज्यांच्याकडे पण गोल्ड ज्यांनी पण इन्व्हेस्ट केलेलं आहे का काही पण आहे ते ठेवलं आहे, तर ते काय त्यांच्याकडे कुठे ना कुठे पेशन्स होतं त्यासाठी. असं त्यांनी कधीच नाही केलं, की आज ₹10,000 मी इन्व्हेस्ट केलं गोल्डमध्ये आणि उद्या जाऊन 12,000 झालं तर मी ज्वेलरी विकून टाकली. नाही. राईट. तर तुम्हाला पेशन्स हा जे खूप मोठी गोष्ट आहे. पेशन्स तुम्हाला टाईमवरून स्लोली येतात आणि तुम्हाला पेशन्स ठेवायचं असेल तर तुम्ही स्वतःला माइंडला कंट्रोल करता शिका. तर तुम्ही डेफिनेटली पेशन्स ठेवू शकता. राईट. ॲज अ गर्ल मला एक प्रश्न विचारायचा आहे, की स्टॉक मार्केटमध्ये जास्तीत जास्त मुलंच इंटरेस्टेड असतात. असं तुम्हाला वाटतं का मुली आहेत या क्षेत्रात नाही आणि यावं? डेफिनेटली तुमचं जे मीत आहे ना ते ॲक्च्युली खूप रॉंग आहे. आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघायला गेले ना तर खूप सक्सेसफुल वुमेन पण आहे जे ट्रेडर आहे. तुम्ही कधी सर्च केलं तर तुम्हाला डेटा पूर्ण भेटेल. आणि आता आपण जे बघतो की आजच्या तारखेमध्ये एज्युकेशन लेवल्स खूप वाढतोय आणि कॉलेजमध्ये पण हा स्टॉक मार्केट असं कन्सेप्ट आता लोकांना कॅपिटल मार्केट हा एक सब्जेक्टच आहे मार्केट. हो. तर ह्याच्यामध्ये असं काहीच नाही की मुलंच आहे, वुमेन नाही आहे. फक्त एक असतं की तुमचं रिस्क कॅपॅसिटी किती आहे त्या हिशोबाने. जसं की जास्त करून काय होतं ना, की मुली लोकांना असं असतं की अरे माझं लॉस झालं तर. दॅट्स ओके. सी लॉसेस आणि प्रॉफिट हा एक गेमचा एक पार्ट आहे. आज लॉस झालं तर उद्या प्रॉफिट पण होऊ शकतो आणि आज प्रॉफिट झालं तर उद्या लॉस पण होऊ शकतो. बट तसं काहीच नाही आहे. मुली लोकांना पण खूप सक्सेसफुल ट्रेडर्स आहे. जसं की तुम्ही बघितलं की रचना मॅडमला तुम्ही फॉलो करत हो. असणार. ते पण एक आहे, ते CA आहे, त्यांचं पण खूप चांगलं इन्व्हेस्टमेंट्स वगैरे असतात मार्केटमध्ये. तर असं काहीच नाही आहे की मुलं आहे. नो डाऊट आता मुली लोकां पण खूप येतात आणि मुली लोकांमध्ये एक असतं की थोडंसं डिसिप्लिन जास्त असतं, नो डाऊट. तर डेफिनेटली मुला लोकं खूप लोकं आहेत जे इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये. तुम्ही म्हणालात की सोन्यात लोक इन्व्हेस्ट करतात. पण सध्या सोन्यात इन्व्हेस्ट करणं सुद्धा खूप कठीण झालं आहे. गोल्ड रेट अगदी वाढलेले आहेत आणि सध्या 1 ग्रॅम जरी घ्यायला गेलं तरी 10,000-12,000 टाकावे लागतात. तर या बाबतीत काय तुम्ही सुचवणार? जसं की तुम्ही सांगितलं की गोल्डचं जे आपण आजच्या तारखेमध्ये 1 ग्राम पण घ्यायला गेलो, 1 ग्रामचं कॉइन पण घ्यायला गेलो, तर एक समवेअर अराउंड 12,000-13,000 रेट असेल. हो. तर तुम्ही काय जे पण स्मॉल अमाउंट असेल, ते डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊन NSEमध्ये का ज्यांचं डीमॅट अकाउंट असेल, तर ते तिथून गोल्ड बीस बाय करू शकतात. जसं की मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की ETF हा असा एक प्रकार असतो मार्केटमध्ये, की तुम्ही गोल्ड जे आहे त्याचं जे पण किंमत आहे डिवाइड बाय 1000 केलं तर त्याचं युनिट क्रिएट होतो. म्हणजे जसं की ॲझ्युम करा की 1,20,000चं गोल्डचं रेट आहे आणि तुमचं गोल्ड बीजचं रेट आहे ₹120. तर ते ₹1000, ₹2000, ₹500 नी पण इव्हन इन्व्हेस्ट करू शकतात गोल्ड बीजमध्ये. ऑब्व्हियसली त्यांना रिटर्न त्या हिशोबाने भेटणार, बट त्यांच्याकडे एक स्मॉल अमाउंट आहे, तर ते गोल्ड बीजमध्ये इन्व्हेस्ट करून डायरेक्टली ते गोल्डमध्येच इन्व्हेस्ट करताय. जसं गोल्डची किंमत वाढेल, म्हणजे जसं की 1,20,000 वाला 1,22,000 झालं, तर त्याची ₹120 ची किंमत ₹122 होणार. तर असं ह्या प्रकारे पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात गोल्ड बीजमध्ये.
बोलता बोलता तुम्ही अनेक वेळा उच्चार केलात की स्टॉप लॉस आणि टार्गेट. तर याबद्दल थोडं काही सांगाल का? डेफिनेटली. जसं की आपण स्टॉप लॉस म्हणजे काय असतं, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो. जो पण ट्रेडर असतो ना, जे मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय, काय झालं तो F&O असेल, काय इक्विटी ट्रेडिंग असेल, इंट्राडे असेल का स्विंग असेल, त्याला स्टॉप लॉस लावायचं कंपल्सरी आहे. का? कारण का स्टॉप लॉस म्हणजे तुमचं कुठे ना कुठे लॉस जे आहे ते स्टॉप करतोय. जसं की ॲझ्युम करा तुम्ही ₹100 इन्व्हेस्ट केले आणि तो स्टॉक ₹97 ला आला आणि तिथेच माझा एक्झिट होतं. तर माझं लॉस किती झालं? फक्त ₹3चं. तर मला ₹97चे जे ₹100 ते करायचे परत सेकंड स्टॉकमध्ये का सेकंड ट्रेडमध्ये ते खूप इझी आहे. बट मी समजा स्टॉप लॉस नाही लावलं आणि ₹100 वाला जो स्टॉक आहे तो पडून खालती आला आणि ₹50 झाला. तर आता मला त्याला ₹50चे ₹100 करायचं आहे. इट मीन्स तो पडताना फक्त 50% पडलाय. बट वाढताना त्याला 100% वाढावं लागणार. तर स्टॉप लॉस हा ट्रेडिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो आणि अगेन टार्गेट पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप लोकांना काय होतं की पैसे भेटतात, प्रॉफिट होतो, पण ते राईट टाईमला एक्झिट नाही करू शकत. तर तुम्हाला टार्गेट का ठेवायला पाहिजे, की तुमचं एक टार्गेट आहे, माइंडसेट आहे, की मला XYZ अमाऊंट भेटली, तर मी इथे एक्झिट करेल. तर तुम्हाला टार्गेट पण ठेवायचं आणि स्टॉप लॉस पण ठेवायचा. जेव्हा पण तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवतात, तर ऑलवेज इट्स इंटू 1:2. म्हणजे तुमचं एक कोणता पण ट्रेड घेतला तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये मला ₹500 लॉस होऊ शकतो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये टार्गेट जे ते समवेअर अराउंड ₹1000, ₹750 मिनिमम ठेवायचं. का? कारण का ह्याला बोलतात एक रिस्क मॅनेजमेंट एक कन्सेप्ट असतं, की याला बोलतात रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2चं. तर तुम्हाला काय आहे की तुम्ही जेव्हा पण 10 ट्रेड घेतात आणि तुमचे फक्त 4 ट्रेड रॉंग गेले. लेट्स अज्युम की 4 ट्रेडमध्ये तुमचं 1% लॉस झालं. समवेअर अराउंड म्हणजे तुम्ही 4% लॉस केलाय आणि 6 ट्रेड तुमचं जर राईट गेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2% तुम्ही प्रॉफिट केलंय. तर तुम्हाला टोटल 12% भेटले. 12 मधून 4 मायनस झाले तरी पण तुम्ही 8% प्रॉफिटमध्ये. तर आता मी जेव्हा बोलताना मी सांगितलं की 10 मधून 6 ट्रेड राईट गेले, 4 रॉंग गेले. म्हणजे युअर ॲक्युरसी इज ओन्ली 60% तरी पण तुम्ही खूप चांगले प्रॉफिटमध्ये. जास्त करून लोकांचं जे मिस्टेक होते ते स्टॉप लॉस नाही ठेवत आणि 3, 4, 5 ट्रेडमध्ये चांगले पैसे कमवतात. बट एका ट्रेडमध्ये सगळे लॉस करतात. तर ते स्टॉप लॉस खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडरसाठी. फायनान्शियल लिटरसी हा काय शब्द आहे? म्हणजे हा बऱ्याच वेळा ऐकलाय या मार्केटमध्ये, पण म्हणजे काय? फायनान्शियल लिटरसी म्हणजे कसं आहे, की जसं की तुम्हाला कोणतं पण गोष्ट तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात, तर तुम्ही फायनान्शियली तुमचं जे पण अमाऊंट आहे त्याला कसं हँडलिंग करतात. जसं की आजच्या तारखेमध्ये खूप लोकांना तुम्ही बघितलं असेल, की जास्त करून खूप लोकं EMIकडे जातात आणि ज्यांचं सॅलरी 50,000 आहे, ₹1,00,000 असणार, त्यांच्यावर पूर्ण 80% 90%चं लोन असते, येस. राईट? तर तुम्हाला फायनान्शियल लिटरसी असेल तर तुमचं येणारा जो समयमध्ये काळामध्ये जेव्हा तुम्ही रिटायर होणार तर तुम्हाला पैशाची गरज नसणार. म्हणजे तुमच्याकडे तेवढं पैसे असणार की ॲटलीस्ट यू विल बी सर्व्हाइव्ह. कारण का एका टाईमामध्ये आता तुम्ही समजा XYZ जॉब करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं पे आहे आणि उद्या जाऊन समजा इकॉनॉमीमध्ये काही स्लो डाऊन झालं का काही पण झालं, तर लोकांचं जॉब पण जाऊ शकतं. जसं की 2020मध्ये बघितलंय. तर ज्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपरली केले होतं, त्यांना तुम्ही बघितलं असेल काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण ज्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर नव्हते, म्हणजे माझा बोलायचा अर्थ ते आहे की तुम्ही जे पण XYZ अमाउंट कमवताय, त्याचं 20-30% तुम्हाला प्रॉपर वेनी SIP इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण का आजच्या तारखामध्ये आहे ना, लोकं जे पण कमवत आहेत त्याच्यापेक्षा जास्त EMIमध्ये जातात. पण तुम्हाला आता लोकांना ₹1000 मूव्हीमध्ये उडवायचे असेल तर इट्स व्हेरी ईझी. बट मी कोणाला सांगितलं की ₹1000चा SIP करा तर बोलणार, "अरे सर रिस्क आहे उसमें." बट आपण जेव्हा ₹1000 मूव्हीमध्ये आणि एक पॉपकॉर्नमध्ये उडवून टाकतो. तर इट्स लाईक की तुम्हाला फायनान्शियल लिटरसी 100% 100% असायला पाहिजे. तर तुम्हाला पुढे जाऊन कधी पण रिटायरमेंटमध्ये प्रॉब्लेम नाही होणार. बरोबर. तुम्ही म्हणताय तसंच आपण पॉपकॉर्न आणि मूव्हीजमध्ये बरेच पैसे घालवतो, त्यापेक्षा इथे इन्व्हेस्ट करूयात. पण लोकांना असं वाटतं, की अरे आपण एकच आयुष्य जगतो, आपण मजा करूयात, आपण कुठे इन्व्हेस्टमेंटमध्ये करूयात. सो काय इन्व्हेस्टमेंटचं इम्पॉर्टन्स आहे? तुम्ही जे क्वेश्चन सांगताय ना ते खूपच इम्पॉर्टंट आहे आजच्या तारखासाठी. कारण का तुम्ही बघितलं ना, की इन्व्हेस्टमेंट का इम्पॉर्टंट आहे? तुम्ही आता जे लाईफस्टाईल जगताय ते तुम्हाला ऑब्व्हियसली आता खूप चांगली सॅलरी येते आणि तुमचं चांगलं चाललं त्याच्यासाठी तुम्ही ते जगताय. पण तुम्हाला पुढे जाऊन आफ्टर सम एज नंतर आपण काम नाही करू शकणार आणि तुम्हाला त्यावेळी पण तुम्हाला सेम लाईफस्टाईल जगायची तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे पैसे तरी लागणारच. त्यासाठी की तुम्हाला मी हे नाही सांगत आहे, की तुम्ही ₹10,000 कमवताय, तर ₹2,000 पण खर्च नका करू आणि फक्त 10,000 इन्व्हेस्टमेंट करा. आय विल सजेस्ट गो विथ 50-50. आय विल अगेन सजेस्ट की गो विथ 70-30. 70% खर्च करा. 30% जस्ट गो विथ द इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुमचं ठराविक खर्च करायचं प्लॅनिंग आहे, की मी एव्हरी मंथ ₹10,000
खर्च करते म्हणजे कुठे पण जाऊन मूवी बघायला, शॉपिंगला, XYZ, तर आय विल सजेस्ट की जस्ट इन्व्हेस्ट 20% ऑफ युअर अमाऊंट, की 2000 पासून स्टार्ट करा. का? त्याचं रिझन एकच आहे की तुम्ही आता जे इन्व्हेस्टमेंट आता तुम्ही करणार, तर तुम्हाला त्याचं द एज ऑफ रिटायरमेंट का आफ्टर जेव्हा तुम्ही काम नाही करू शकणार, का तुम्हाला एक असं कोणती पण क्रिएटिव्ह आयडिया आली की मला बिझनेस करायचा आहे, की आता मला नाही काम करायचं, तर तुम्ही फायनान्शियली फ्री असणार. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी हे नाही सजेस्ट करत आहे की तुम्हाला पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करायचे. का? कारण का त्यांनी तर इकॉनॉमी खराब होऊन जाईल. आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघितलं तर YouTube चालू केलं तर सगळे लोक बोलतात की सब पैसा जमा करो, पैसा जमा करो. बट सगळे लोक पैसे जमा करणार तर इकॉनॉमी कसं चालणार? तो ऑब्व्हियसली आता जसं की एक्झाम्पल की तुम्ही कोणतं पण गोष्टीमध्ये खर्च करताय का कुठे पण जाऊन तुम्ही एक्सपेन्सेस करताय, तर ऑब्व्हियसली ते कुठे ना कुठे इकॉनॉमीला बूस्ट करताय. ते इकॉनॉमी पण आपण पुढे व्हायचंय आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पण पुढे व्हायचं. त्याच्यासाठी तुम्ही जे पण एक्सपेन्सेस रेशो आहे तुमचं, त्याच्यामधून ॲटलीस्ट 15 to 20% तुम्हाला सेव्ह करायला पाहिजे. अजून आपल्या लिस्नर्सना तुम्हाला काय सांगायला आवडेल? फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला जे पण नवीन लोक आहे, जे पण मार्केटमध्ये आता विचार करताय की यायचं आहे का इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, ट्रेडिंग करायचं आहे, XYZ, आय विल सजेस्ट की जे पण नवीन असेल, एज इज ओनली नंबर. तर कसं आहे, कोणी असं विचार करतो की आता माझी एज झाली 40 इयर्स, 45 इयर्स, आता मी कसं शिकू शकणार का? तर तुम्ही एज इज ओनली नंबर. कोणी पण कोणती पण गोष्ट शिकू शकतो. त्याला फक्त आणि फक्त प्रॉपर गायडन्स पाहिजे. तर नवीन लोक जे पण मार्केटमध्ये येतात, मी ऑलवेज सजेस्ट करेल की ॲटलीस्ट तुम्ही स्टार्टिंगमध्ये ट्रेडिंगपेक्षा लांब राहा. जस्ट गो विथ इक्विटी आणि तुम्ही फक्त आणि फक्त एक 5 शेअर 10 शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा. थोडं शॉर्ट टर्म स्टार्ट करा. नंतर तुम्ही थोडंसं ट्रेडिंगकडे जावा आणि प्रॉपर वेमध्ये तुम्हाला जिथून पण तुम्ही शिकताय त्याचं एक बघून घ्या की त्यांना एक्सपिरियन्स किती आहे आणि ते काय तुम्हाला कमिटमेंट करताय. आता तुम्ही कुणाकडे पण जाताय शिकायला, का तुम्हाला ते लोक बोलताय की दिवसाचे तुम्ही 5,000 रुपये कमवू शकतात 10,000 रुपये टाकून, तर तुम्ही कुठे ना कुठे असं समजून घ्या की ते मिसकन्सेप्शन आहे. तर आय विल सजेस्ट की तुम्ही जे पण नवीन लोक मार्केटमध्ये येत आहे, थोडंसं न्यूज रीडिंग स्टार्ट करा, न्यूज बघा, न्यूजपेपर रीड करायला सुरुवात करा. कुठे काय आपलं GDP किती आहे ते सगळं थोडंसं तुम्ही स्टार्ट करा. ऑटोमॅटिकली जस्ट गो विथ स्लोली स्मॉल अमाऊंटपासून तुम्ही स्टार्ट करा आणि प्रॉपर वेमध्ये तुम्ही प्रॉपर शिकून घ्या. कुठून पण शिका, कुठून पण ट्रेनिंग घ्या आणि नंतरच तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हॉल्व व्हा. अदरवाईज तुम्हाला काहीच मार्केटचं नॉलेज नाही, तर यू जस्ट गो विथ SIP आणि ETF, जर मी त्याच्याबद्दल बोललो आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याच्या थ्रू करू शकता. तर हे होते आपले कल्पेश सर, ज्यांनी स्टॉक मार्केटबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितली आहे. आणि त्यांना आपण धन्यवाद करूयात की ते वेळ काढून इथे आलेत. धन्यवाद सर. खूप खूप थँक्यू. थँक्यू. तुम्ही पण मला हा प्लॅटफॉर्ममध्ये इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल. तुमच्याबरोबर कन्व्हर्सेशन करून खूपच चांगलं वाटलं आणि इट्स ऑब्व्हियसली आय विल शुअरली की ॲप्रिशिएट करेल की लोकांना हा व्हिडिओ आपला खूप शेअर होईल आणि खूप आवडणार. सो थँक्यू वन्स अगेन तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. आजच्या आपल्या चर्चेतून आपल्याला शेअर मार्केटबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. कल्पेश सरांच्या अनुभवातून घेतलेल्या या मार्गदर्शनाने नक्कीच आपल्याला दिशा मिळेल. आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील भागात एका नव्या विषयासह.